नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत नाशिकच्या प्रसिद्ध कालिका मंदिराकडे। नवरात्रीच्या पावन पर्वात इथे खूप मोठी यात्रा लागते। रस्त्यावरून चालत जाताना भक्तांची गजबजलेली गर्दी, दुकाने आणि वातावरणातील भक्तिभावाची ऊर्जा मनाला वेगळाच आनंद देते। यात्रेत फक्त दर्शनच नाही तर खूप सारी दुकानेही लागतात। फुलांचे हार, नारळ, खेळणी, चेंडू, गोडधोड पदार्थ सुद्धा। सगळीकडे रंगीबेरंगी वातावरण असतं। प्रत्येक दुकानातून देवीचं नाव घेतल्याचा गजर ऐकू येतो आणि संपूर्ण परिसर असा भक्तिमय होऊन जातो। आता आपण पोहोचलो आहोत कालिका मंदिरात। कालिका देवी ही नाशिकची गडदेवी मानली जाते। पुराणानुसार असुरांचा नाश करण्यासाठी देवीने इथे अवतार घेतला। कालिका म्हणजे काळावर विजय मिळवणारी शक्ती, भक्तांच्या अडचणी दूर करणारी, धैर्य व आत्मविश्वास देणारी ही देवी नवरात्रीच्या काळात विशेष पूजली जाते। मंदिरात आत येताच भाविकांची मोठी रांग लागलेली होती आणि आम्हीही भक्तिभावाने रांगेत उभे होतो। हळूहळू पुढे सरकत शेवटी देवीच्या दर्शनाचा क्षण तो आलाच। अलंकारलेलं देवीचं स्वरूप, फुलांचा गंध आणि तेजस्वी चेहरा पाहून मन अगदी भारावून गेलं। गर्दीत असूनही तो क्षण अगदी शांत, पवित्र आणि अविस्मरणीय होता। तर मित्रांनो, या नवरात्रीत आम्ही नाशिकच्या कालिका देवीचं दर्शन घेतलं आणि तो अनुभव खरोखरच अविस्मरणीय ठरलेला आहे। तुम्ही कधी नाशिकला आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।